नमस्कार, संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे चवळीची भाजी। तर त्यासाठी मी 1 वाटी चवळी रात्रभर भिजत ठेवली होती आणि त्यानंतर कुकरला 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतली आहे। त्यासाठी लागणारा मसाला आहे खोबरे, टोमॅटो, कांदा, लसूण। तर आता कांदा आणि खोबरे भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे। तर प्रथम आपण खोबरे भाजून घेऊया। खोबरे हे लालसर भाजायचे आहे आणि खोबरे भाजण्यासाठी आपण 1 चमचा तेलही घालून घेऊया। तुम्ही ते पाहू शकता, खोबरे ही छान लालसर भाजलेले आहे। काढून घेऊया आणि त्याच तव्यावरती आपण कांदाही भाजून घेणार आहे। कांदाही हा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदाही छान लालसर भाजलेला आहे। कांदाही काढून घेऊया। नंतर आपण वाटण करून घेऊया। वाटणमध्ये खोबरं, कांदा आणि टोमॅटो एकत्र वाटण करून घेणार आहे। पाणी घालून एकदम बारीक पेस्ट वाटण करून घेणार आहे। चवळीची रस्सा भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये घालून घेऊया 3 चमचे तेल। तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये घालूया कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट। छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर घालूया मसाले। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच कांदा लसूण मसाला आणि 1 चम्मच घरगुती लाल तिखट। हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर आपण जे कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं वाटण केलं होतं तेही घालून घेऊया आणि हा सर्व मसाला एकदम तेल सुटतोवर परतून घ्यायचा आहे। सर्व मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। गॅसच्या मंद आचेवर मसाला मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे। त्यानंतर घालून घेऊया उकडून घेतलेली चवळी। त्यानंतर घालूया अर्धा चम्मच मीठ। जेवढं तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता किंवा जेवढा कमी हवा असेल तेवढं कमीही पाणी तुम्ही घालू शकता। इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि गॅसच्या मंद आचेवरती 7 ते 10 मिनिट छान उकळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर घालूया कोथिंबीर। तयार झालेली आहे चवळीची रस्सा भाजी। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। थँक यू।